हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 लेसन नंबर 4.2 हॅरी द हिप्पो वर्कबुक सोल्युशन. हॅरी द हिप्पो वर्कबुक सोल्युशन. चला तर पाहून घेऊया. वर्ड्स अँड मीनिंग्स देण्यात आलेला आहे. झू कीपर. झू कीपर म्हणजेच काय म्हणले मी, जो ॲनिमलची काळजी घेतो प्राणी संग्रहालयात झू मध्ये, त्यांना खायला प्यायला सगळ्या गोष्टी त्यांना पाहत असतो, त्याला झू कीपर असे म्हणतात. अ पर्सन हु लुक्स आफ्टर द ॲनिमल्स इन अ झू. अ पर्सन एक व्यक्ती असते, हु लुक्स म्हणजेच पाहते, आफ्टर द ॲनिमल्स इन द झू ज्या प्राण्यांची तो काळजी घेत असतो त्या व्यक्तीला झू कीपर असे म्हणतात. कुठे घेत असतो? प्राणी संग्रहालयात. मिस्ड म्हणजेच काय? आठवण येणे. मिस्ड म्हणजेच काय? आठवण येणे. To feel sad that something is not present. To feel sad म्हणजे वाईट वाटणे. आपण ते समोर नाहीये, ती व्यक्ती किंवा ती वस्तू समोर नाहीये, त्यामुळे आपण स्वतःला खूपच सॅड फील करून घेतो, खूपच दुःखी करून घेतो. त्यालाच मिस्ड असे म्हणतात किंवा आठवण असे सुद्धा म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डिसाइड. नेक्स्ट वन आहे डिसाइड. टू मेक अप युअर माइंड अबाउट व्हॉट टू डू. डिसाइड म्हणजेच काय? निर्णय घेणे. डिसाइड म्हणजेच काय? निर्णय घेणे. टू मेक अप युअर माइंड तर तुमच्या मनाची तयारी करून घेणे. तुमच्या मनाची तयारी करून घेणे कशासाठी? अबाउट व्हॉट टू डू. तुम्हाला जे करायचं आहे त्यासाठी तुमच्या मनाची तयारी तेथे करून घ्यायची आहे. त्यालाच डिसाइड असे म्हणतात किंवा निर्णय असे म्हणतात. ऑनवर्ड्स. ऑनवर्ड्स म्हणजेच काय? आतापासून. ऑनवर्ड्स म्हणजेच काय? तेव्हापासून, म्हणजे त्या दिवसापासून, किंवा त्याचं मिनिंग तसं होईल बिगिनिंग ॲट अ पर्टिक्युलर टाइम. त्या वेळेपासून किंवा त्या दिवसापासून त्याचं मिनिंग येथे होईल. कंटिन्यू आफ्टर इट त्यानंतरनं सुद्धा. बिगिनिंग ॲट अ पर्टिक्युलर टाइम म्हणजेच त्या वेळेपासून त्याची सुरुवात होते, आणि कंटिन्यू आफ्टर म्हणजे त्यानंतरनं सुद्धा ती तशीच चालू असणार आहे. त्यालाच ऑनवर्ड्स असे म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ओरल वर्क. लिसन, रिपीट अँड रीड. लिसन ऐका, रिपीट म्हणजेच पाठीमागं म्हणा, रीड म्हणजेच वाचा. रीड द स्टोरी गिवन ऑन टेक्स्टबुक पेज 63. तर पेज नंबर 63 वर आपल्याला स्टोरी देण्यात आलेली आहे. हॅरी द हिप्पो. ही स्टोरी काय करा म्हणलेलं आहे? ऐका म्हणलेलं आहे, रीड करा असं म्हणलेलं आहे. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. पहा. द टीचर फर्स्ट रीड द एंटायर स्टोरी अलाउड, देन लाईन बाय लाईन द स्टुडंट रिपीट, देन रीड द एंटायर स्टोरी ऑन देअर ओन. तर इथं टीचरनं काय करायचं आहे? फुल जी स्टोरी आहे, एंटायर जी स्टोरी आहे मोठ्यानं रीड करायचं आहे. त्यानंतरनं लाईन बाय लाईन रीड करायचं आहे. लाईन बाय लाईन रीड करत असताना स्टुडंट्स ते रिपीट करतील, आणि दॅट आफ्टर होल जी स्टोरी आहे पुन्हा स्टुडंट्स देअर ओन स्वतःहून रीड करतील. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डिस्कस. आन्सर ओरली. आन्सर ओरली. वेन डू यू फील हॅपी. तुम्ही आनंदी कधी होता असं इथे विचारण्यात आलेलं आहे. ऑप्शन्स पण देण्यात आलेलं आहे. तर वेन यू गो आउट, तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा हॅपी होता का, आनंदी होता का असं विचारण्यात आलेलं आहे. गेट अ गिफ्ट किंवा गिफ्ट भेटल्यानंतर ना हॅपी होता का असं विचारण्यात आलेलं आहे. ऑर डू वेल इन अ क्लास, किंवा क्लासमध्ये तुम्ही चांगलं काहीतरी केलात म्हणून तुम्ही हॅपी फील होता इथे विचारण्यात आलेलं आहे. तर मे बी आन्सर्स व्हेरिएबल्स येतील, प्रत्येकांचे आन्सर सेम येऊ शकणार नाहीत. काही गेट अ गिफ्ट सुद्धा म्हणू शकतील, काही डू वेल इन क्लास म्हणू शकतील, काही जण म्हणतात बाहेर गेल्यावर मी हॅपी फील करतो. तर प्रत्येकांचा आन्सर काय येऊ शकेल? डिफरंट येथे येऊ शकेल. तर मी काय म्हणेल पहा इथं, गेट अ गिफ्ट. तर काय सांगेल आन्सर? आय फील हॅपी वेन आय गेट अ गिफ्ट. आय फील हॅपी वेन आय गेट गिफ्ट. दॅट आफ्टर व्हॉट डू यू डू देन. मग त्यानंतर तुम्ही काय करणार आहात इथं विचारलेलं आहे. तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्ही हॅपी फील करता, त्यानंतर तुम्ही काय करणार आहात, किंवा गिफ्ट भेटल्यानंतर तुम्ही काय करणार आहात असं इथे विचारण्यात आलेलं आहे. तर आन्सर मे बी
आन्सर्सनुसार इथं सुद्धा आन्सर्स काय येऊ शकेल, डिफरंट येऊ शकेल. तर जर मला गिफ्ट भेटलं असेल तर मी काय करणार आहे, जम्प अप अँड डाऊन करणार आहे किंवा हग युअर पेरेंट्स किंवा आई वडिलांना काय करणार आहे, मिठी सुद्धा मारू शकेल. तर आन्सर काय होईल पहा, आय फील हॅपी वेन आय गेट गिफ्ट अँड हग माय पेरेंट्स तर मी माझ्या आई वडिलांना काय करेल, मिठी मारेल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, वेन डू यू फील सॅड. तर तुम्ही दुःखी कधी होता इथं विचारण्यात आलेलं आहे. तर ऑप्शन्स आहेत पहा, वेन यू गेट हर्ट अँड समवन शाउट ॲट यू. जर तुम्ही कुठंतरी तुम्हाला जखम झाली असेल तर तुम्ही दुःखी होता, किंवा कोणी जरी तुम्हाला ओरडलं असेल, शाउट केलं असेल तुमच्यावर, शाउट म्हणजेच काय, ओरडणे, तुमच्यावर कोणी जरी ओरडलं असेल तर तेव्हा तुम्ही फील सॅड करता म्हणजे दुःखी होता. तर आन्सर मे बी व्हेरिएबल्स येऊ शकतील, डिफरंट येऊ शकेल. तर मी काय सांगेल, आय फील सॅड वेन समवन शाउट ॲट मी. तर याला मी काय करेल, टिक करून घेईल. व्हॉट डू यू डू देन. मग त्यानंतर ना तुम्ही काय कराल, तुम्ही सॅड फील करत आहात कधी, जेव्हा कोणीतरी तुमच्यावर ओरडलं असेल तर तेव्हा तुम्ही काय करणार, क्राय, लाई इन बेड और टॉक टू युअर पेरेंट्स. तर रडत बसणार आहात का कोणी ओरडल्यावर, तर नाही. तर बेडवर झोपून राहणार आहात, पडून राहणार आहात का, तर नाही. टॉक टू युअर पेरेंट्स. तर कोणीतरी जर ओरडलं असेल तुम्हाला तर तुम्ही पेरेंट्स सोबत इथं काय करायचं आहे, टॉक करायचं आहे, पेरेंट्सला सांगायचं आहे, बोलायचं आहे. तर आन्सर काय येईल पहा, आय फील सॅड वेन समवन शाउट ॲट मी अँड आय विल टॉक विथ माय पेरेंट्स. तर अशा प्रकारे इथं याचा आन्सर येऊ शकेल. तर हा आहे हग युअर पेरेंट्स. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, आर यू फ्रायटन्ड ऑफ ॲनिमल्स अँड वाय. तर तुम्हाला प्राण्यांची भीती वाटते का आणि का, असं इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मला प्राण्यांची भीती वाटत नाही असं इथे सांगायचं आहे, कारण ते काय असतात, आपले मित्रच असतात, इथे आपल्याला सांगायचं आहे. तर पॉसिबल आन्सर काय येईल पहा, नो आय एम नॉट फ्रायटन्ड ऑफ ॲनिमल्स बिकॉज दे आर माय फ्रेंड्स. अशा प्रकारे इथं आपण आन्सर सांगू शकतो. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा. तर टीचर गाईड द स्टुडंट्स टू शेअर देअर फिलिंग. तर इथं टीचरनी काय करायचं आहे, स्टुडंट्सला गाईड करायचं आहे, त्यांना प्रोत्साहित करायचं आहे, त्यांचे फिलिंग जे असतात मनातले तिथं त्यांना शेअर करायला सांगायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, लेट अस लर्न. चला तर शिकून घेऊया म्हणलेलं आहे. मॅजिक ई म्हणलेलं आहे, मॅजिक ई. ऑलरेडी मी हे तुम्हाला टेक्स्च्युअल मध्ये सॉल्व्ह करत असताना समजावून सांगितलेलं आहे, तरी सुद्धा इथे आपण काय करून घेऊया, एक्सप्लेन करून घेऊया. द मॅजिक ई रूल्स अप्लाइड वेन अ वॉवेल इज फॉलोड बाय द सिंगल कन्सोनंट अँड देन अँड ई ॲट द एंड. तर मॅजिक रूल्स कुठं अप्लाइड होणार आहे, कुठं लागू होणार आहे, इथं सांगितलेलं आहे, वेन अ वॉवेल फॉलोड बाय द सिंगल कन्सोनंट. तर एक जो वॉवेल असतो, वॉवेल किती आहेत म्हणले मी, अल्फाबेट्समध्ये 5 वॉवेल्स आहेत म्हणले. कुठले कुठले, ए, ई, आय, ओ, यू, हे 5 वॉवेल्स आहेत. तर हे 5 वॉवेल्स मधलं कुठलाही एक वॉवेल कोणाला फॉलो करतो, कुठल्या तरी एक सिंगल कॉन्सोनंटला फॉलो करतो, त्यांच्या पाठीमागे येतो. अँड देन अँड ई ॲट द एंड. त्यानंतर न ई हा तेथे पुन्हा वॉवेल येणार आहे, कधी, एंडला, लास्टला. द प्रिसेडिंग वॉवेल्स मेक अ लॉंग साऊंड. मग पहिल्याचा जो वॉवेल असतो, स्टार्टिंगचा जो वॉवेल असतो, त्याचा जो साऊंड असतो, तो साऊंड कसा तयार होतो, तिथे आता लॉंग साऊंड क्रिएट होणार आहे. काय होणार आहे, लॉंग साऊंड क्रिएट होणार आहे. आणि लास्टचा जो ई आहे, तो ई काय होणार आहे, तिथे सायलेंट होणार आहे. काय होणार आहे, सायलेंट होणार आहे. द मॅजिक ई चेंजेस द वे अ वर्ड इज स्पोकन. या मॅजिक ई मुळे त्या वर्डचं प्रोनाउन्सिएशन काय होणार आहे, चेंज होणार आहे. डिफरंट वेनं त्याला आपण बोलणार आहोत. इथं त्याबद्दलच सांगण्यात आलेलं आहे. आता एक्झाम्पल पाहून घेऊया.
ए हा वॉवेल आहे, दॅट आफ्टर आर हा कन्सोनंट आलेला आहे पहा. वॉवेल फॉलोड बाय अ सिंगल कन्सोनंट, वॉवेल नंतर एक सिंगल कन्सोनंट फॉलो करतो. त्यानंतर लास्टला काय येणार आहे, ई हा लेटर येणार आहे. काय येणार आहे, ई हा लेटर येणार आहे. तर 3 लेटर असेल तर आपण त्याला कार असे म्हणतो. काय म्हणतो, कार असे म्हणतो. पण जर या आर नंतर ई हा लेटर लागलेला असेल तर हा या ए चा जो साऊंड आहे, इथं आ होता कार मध्ये, काय होता, आ होता. पण इथं ई आल्यामुळं ई झालेला आहे सायलेंट आणि हा वर्ड झालेला आहे केअर. काय झालेला आहे, केअर. कारचं काय झालेलं आहे, केअर. कशामुळे, या मॅजिक ई मुळे. त्या प्रकारे हर आहे, इथं काय आहे, हर आहे. तर या ईचा जो प्रोनाउन्सिएशन आहे तो अ आहे. काय आहे, अ आहे. पण जसंच या आर कन्सोनंटला ई हा लेटर लागला, ई हा वॉवेल लावला, तर ई हा सायलेंट झालेला आहे लास्ट. तर इथं हरचं काय झालेलं आहे, हिअर झालेला आहे. काय झालेला आहे, हिअर झालेला आहे. दॅट आफ्टर आहे रीड. काय आहे, रीड. तर या आय वॉवेलचं साऊंड आहे ई. काय आहे, ई आहे. या डी कन्सोनंट नंतर ई लागल्यामुळे हा झालेला आहे राईट. नॉट आहे, ई लागल्यामुळे हा झालेला आहे नोट. हग आहे, ई लागल्यामुळे झालेला आहे ह्यूज. तर अशा प्रकारे या मॅजिक ईच इथं आपण रूल्स अशा प्रकारे अप्लाय करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्लासवर्क, होमवर्क. क्लासवर्क, होमवर्क नोट सांगण्यात आलेला आहे. स्टुडंट्स मे डू टेक्स्चुअल ऍक्टिव्हिटी 3 and 4 इन द टेक्स्टबुक इटसेल्फ. तर आपल्याला टेक्स्टबुकमध्ये ऍक्टिव्हिटी 3 and 4 देण्यात आलेले आहे. 3 and 4 देण्यात आलेले आहे. तर 3 ची ऍक्टिव्हिटी आणि जी 4 ची ऍक्टिव्हिटी आहे, बाय ओन आपल्याला ते काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड द वर्ड्स गिवन बिलो अँड देन राईट देम. सर्कल द वर्ड्स विच डू नॉट हॅव डबल कन्सोनंट. तर इथं वर्ड्स रीड करा म्हटलेलं आहे आणि राईट करा म्हणलेलं आहे, लिहा म्हणलेलं आहे आणि सर्कल करा म्हणलेलं आहे. काय करा म्हणलेलं आहे, सर्कल करा म्हणलेलं आहे. द वर्ड विच डू नॉट हॅव अ डबल कन्सोनंट, ज्यांना डबल कन्सोनंट्स नाहीयेत. कन्सोनंट्स म्हणजे मी तुम्हाला सांगितले ए, ई, आय, ओ, यू हे वॉवेल सोडून रिमेन सगळे ए टू झेड मधले जे सगळे लेटर्स आहेत त्या सगळ्या लेटर्सना कन्सोनंट्स असे म्हणतात. मग जे डबल कन्सोनंट्स आलेले नाहीयेत तर त्या कन्सोनंट, त्या वर्डला आपल्याला काय करायचं आहे, इथं सर्कल करायचं आहे. तर इथं आहे हॅरी. हॅरी मध्ये डबल आर आलेला आहे, तर डबल आर हा कन्सोनंट्स आहे. डबल जिथं नाहीये तिथं सर्कल करायचं आहे. हिप्पो, हिप्पो मध्ये पण डबल पी आहे. ब्राउट, ब्राउट मध्ये डबल आलेलं नाहीये, सगळे सिंगलच आहे. तर याला काय करून घेऊया, सर्कल करून घेऊया. दॅट आफ्टर आहे टॉल. टॉल मध्ये डबल एल आहे, डबल एल हे कन्सोनंट्स आहेत. दॅट आफ्टर अनहॅपी, अनहॅपी मध्ये सुद्धा डबल पी आलेला आहे. हॅपीली, हॅपीली मध्ये सुद्धा डबल पी आलेला आहे. पॉन्ड, पॉन्ड मध्ये डबल लेटर आलेलं नाहीये, तर त्याला आपण सर्कल करून घेऊया. झू कीपर, तर झू कीपर मध्ये काय म्हणलेलं आहे, डबल ओ आणि डबल ई आलेला आहे. काय आलेला आहे, डबल ओ आणि डबल ई आलेला आहे. पण क्वेश्चन्स मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा, जिथं डबल कन्सोनंट्स नाहीयेत पण डबल ओ आणि डबल ई हे वॉवेल्स आहेत. काय आहेत, वॉवेल्स आहेत. तर याला सुद्धा काय करून घेऊया, सर्कल करून घेऊया. दॅट आफ्टर आहे ऍपल्स. तर ऍपल्स मध्ये आहे डबल पी, तर हा आहे डबल कन्सोनंट्स. दॅट आफ्टर आहे कॅबेजेस. तर कॅबेजेस मध्ये आहे डबल बी. हॅपी, हॅपी मध्ये डबल पी आहे. मिस्ड, मिस्ड मध्ये आहे डबल एस. दॅट आफ्टर आहे नॉइजेस. नॉइजेस मध्ये डबल लेटर आलेलं नाहीये, तर याला काय करून घेऊया, सर्कल करून घेऊया. एव्हरीथिंग, एव्हरीथिंग मध्ये सुद्धा डबल लेटर आलेलं
नाहीये याला सुद्धा सर्कल करून घेऊया. आणि पीसफुल मध्ये सुद्धा डबल लेटर नाहीये याला सुद्धा आपण काय करून घेऊया, सर्कल करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फिल इन द ब्लँक्स विथ द वर्ड्स फ्रॉम द स्टोरी. तर इथं आपल्याला फिल इन द ब्लँक्स देण्यात आलेले आहेत. तर स्टोरी मधून आपल्याला वर्ड्स फाइंड आउट करून इथं फिल अप करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. द हिप्पोज नेम वॉज डॅश डॅश. तर हिप्पोचं नाव काय होतं स्टोरीमध्ये? स्टोरी आपण पाहिलो तर स्टोरीमध्ये हिप्पोचं नाव काय होतं? हॅरी द हिप्पो. हॅरी द हिप्पो वॉज ब्राउट टू द झू. हॅरी नावाच्या हिप्पोला झू मध्ये आणलं गेलं होतं हे आपण पाहिलं. तर त्या हिप्पोचं नाव काय होतं? हॅरी होतं. काय होतं? हॅरी होतं. तर इथं आपण हॅरी लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे देअर वॉज अ नाईस डॅश डॅश फॉर हॅरी टू स्विम इन. तर तेथे झू कीपरनं हॅरीसाठी काय तयार केलं होतं? नाईस पॉन्ड तयार केलं होतं. काय केलं होतं? द झू कीपर प्रिपेअर्ड अ नाईस पॉन्ड फॉर हिम टू स्विम इन. तर झू कीपरनं काय केलं होतं? त्या हिप्पोसाठी एक छोटस तळ तयार केलं होतं, नाईस पॉन्ड तयार केलं होतं. तर इथं काय येणार? पॉन्ड येणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे द झू कीपर गेव हॅरी डॅश डॅश अँड डॅश डॅश फॉर लंच. तर झू कीपर जो आहे तो लंच मध्ये हॅरीला काय देत होता? द झू ॲट अ लंच द झू कीपर गेव हॅरी सम ॲपल्स अँड कॅबेजेस. तर दुपारच्या लंच मध्ये त्याला खाण्यासाठी हॅरीला खाण्यासाठी झू कीपर काय देत होता? ॲपल्स देत होता. काय देत होता? ॲपल्स अँड कॅबेजेस. काय देत होता? ॲपल्स अँड कॅबेजेस देत होता. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे द झू कीपर सेंट हरी बॅक टू द डॅश डॅश. तर शेवटी झू कीपरनं काय डिसाईड केलं? हॅरी तर अनहॅप्पी दिसत होता कारण तिथे त्याला झू मध्ये राहायला आवडलेलं नाहीये. त्याला त्याचं मोठी नदी, त्याचं घर आठवण येत होतं, त्याला उंच झाडे आणि अदर ॲनिमल्स त्याला आठवण येत होता. तो मिस करत होता सगळ्यांना. हे पाहून झू कीपरनं काय डिसाईड केलं? ही डिसाइडेड टू सेंड हिम बॅक टू द जंगल. तर त्याला कुठं पाठवण्याचं त्यांनी डिसाईड केलं? सेंड हिम बॅक टू द जंगल. जंगलमध्ये पाठवण्याचं त्यांनी डिसाईड केलेलं आहे. तर आन्सर काय येईल? द झू कीपर सेंट हरी बॅक टू द जंगल. तर अशा प्रकारे हे आपण फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट यस ऑर नो टू द फॉलोइंग ॲक्शन. खाली काही ॲक्शन सांगण्यात आलेले आहेत. तर ते ॲक्शन्स करेक्ट असेल तर यस लिहा म्हणलेला आहे. तर ॲक्शन जर रॉंग असतील तर नो हा वर्ड इथे लिहायचा आहे. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा. द टीचर डिस्कसेस द स्टेटमेंट्स गिवन बिलो अँड about how people should behave at a zoo and students should be taught to be kind to the animals. तर टीचरनं काय करायचं आहे? स्टुडंट सोबत इथे डिस्कस करायचं आहे. खालच्या स्टेटमेंट्स घेऊन त्यांना समजावून सांगायचं आहे स्टुडंट्सला की आपण जेव्हा झू मध्ये जातो, जेव्हा आपण प्राणी संग्रहालयात जातो तेव्हा ॲनिमल्स सोबत आपण कसं बिहेव करायचं, ॲनिमल्स सोबत त्या प्राण्यांसोबत आपण कसं वागायचं आहे हे इथं स्टुडंट्सला समजावून सांगायचं आहे, त्यांना शिकवायचं आहे. आणि काय सांगायचं आहे? टू बी काइंड टू द ॲनिमल्स. ॲनिमल्स सोबत कसं राहायचं आहे? प्रेमानं राहायचं आहे. तर फर्स्ट वन ॲक्शन काय आहे पाहून घेऊया. यू मस्ट टीज द ॲनिमल्स इन द झू. तर आपण झू मध्ये गेल्यानंतर ना, प्राणी संग्रहालयात गेल्यानंतर ना प्राण्यांना चिडवले पाहिजे इथं असं सांगण्यात आलेलं आहे. तर हा ॲक्शन काय आहे? रॉंग आहे. हा ॲक्शन काय आहे? रॉंग आहे. तर जर आपण झू मध्ये गेल्यानंतर ना प्राण्यांना जर तिथे आपण चिडवलं तर ते काय होतील? रागाला येतील किंवा आपल्यांवर हल्ला करतील. तर त्यांना छेडणं हे चांगली गोष्ट नाहीये हे स्टुडंट्सला इथे आपल्याला समजावून सांगायचं आहे. तर हा आहे रॉंग ॲक्शन. हा काय आहे? रॉंग ॲक्शन आहे. तर इथं काय लिहिणार आहोत? ॲक्शन नो म्हणून लिहिणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे यू मस्ट गिव्ह फूड टू द ॲनिमल्स ॲट द झू. तर तिथं गेल्यानंतर ना आपण प्राण्यांना खाण्यासाठी त्यांना अन्न दिले पाहिजे
असे इथे सांगण्यात आलेलं आहे. तर प्राणी संग्रहालयामध्ये काही प्राणी असे असतात की आपण दिलेलं अन्न ते खातात, लाईक मंकी, माकड असू दे किंवा बर्ड्स वगैरे असू दे. काही प्राण्यांना आपण अन्न दिलं तर ते खाऊ शकतात, पण असे जे काही हिंसक प्राणी असतात लाईक लॉयन, टायगर, त्यांना आपण अन्न देऊ शकत नाहीत. जर आपण त्यांना अन्न द्यायला गेलो तर ते आपल्या अन्नावर हल्ला सुद्धा करू शकतात. म्हणजे जसे प्राणी असतात त्यानुसार तिथे आपण त्यांना अन्न दिलं पाहिजे. तर काही ॲनिमल्ससाठी तर आपण अन्न देऊ शकतो. तर या ॲक्शनसाठी आपण काय यूज करूया? यस हा वर्ड यूज करूया. दॅट आफ्टर यू मस्ट पुट युअर हँड इनसाइड द केज ॲट द झू. प्राणी संग्रहालयात गेल्यानंतर ना, प्राणी संग्रहालयामध्ये झूमध्ये केजेस असतात, पिंजरे असतात. त्या पिंजऱ्यांमध्ये आपण काय करायचं आहे? आपला हात आत घालायचा आहे. इथं सांगण्यात आलेलं आहे हात आत घातला पाहिजे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर हा ॲक्शन आहे रॉंग. हा ॲक्शन काय आहे? रॉंग. तर जर आपण तसं हात घातलं असेल तर आपल्या हाताला काय होईल? तिथे जखमा होतील, इजा होतील. म्हणजे कुठलाही प्राणी आपल्यावर तिथे काय करू शकेल? हल्ला करू शकेल. तर हा ॲक्शन काय आहे? रॉंग आहे. तर या ॲक्शनला आपण काय वर्ड लिहूया? नो हा वर्ड इथे लिहून घेणार आहोत. आफ्टर नेक्स्ट वन आहे सर्कल द डबल कॉन्सोनंट इन द वर्ड्स गिवन बिलो. तर खाली काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत. तर त्या वर्ड्समध्ये आपल्याला डबल कॉन्सोनंट्स दिलेले आहेत. तर त्या डबल कॉन्सोनंट्सला आपल्याला काय करायचं आहे? सर्कल करायचं आहे. तर फर्स्ट वन आहे येल्लो. येल्लोमध्ये आहे डबल यल. येल्लोमध्ये आहे डबल यल. तर त्या डबल यलला आपण काय करणार आहोत? सर्कल करणार आहोत. दॅट आफ्टर आहे पास. पासमध्ये आहे डबल यस. बॉटल आहे, बॉटलमध्ये आहे डबल टी. डिनर, डिनरमध्ये आहे डबल यन. बेटर, बेटरमध्ये आहे डबल टी. आणि रबर, रबरमध्ये आहे डबल बी. अशा प्रकारे आपण येथे सर्कल करून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सर्कल द डबल वॉवेल्स इन द वर्ड्स गिवन बिलो. तर वर जसं डबल कॉन्सोनंट जसं म्हणले होते त्याच प्रकारे खाली सुद्धा वर्ड्समध्ये आपल्याला डबल वॉवेल्स दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? डबल वॉवेल्स दिलेले आहेत. तर त्यांना आपल्याला काय करायचे आहेत? सर्कल करायचे आहेत. तर डोअरमध्ये आहे डबल ओ. बुकमध्ये सुद्धा आहे डबल ओ. फीलमध्ये आहे डबल ई. नीमध्ये आहे डबल ई. स्कूलमध्ये आहे डबल ओ. टीथमध्ये आहे डबल ई. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ॲड ई टू मेक अ न्यू वर्ड्स. तर इथे 3 लेटर वर्ड्स देण्यात आलेले आहे, 4 लेटर वर्ड्स देण्यात आलेले आहे. त्यामध्ये लास्टला आपल्याला ई ॲड करायचं आहे आणि एक न्यू वर्ड तिथं तयार करायचा आहे. हा आहे टॅप. टॅपवरून ई ॲड केल्यामुळे हा झालेला आहे टेप. पास्ट आहे. पास्टमध्ये ई ॲड केल्यामुळे हा झालेला आहे पेस्ट. हिड आहे. हिडमध्ये ई ॲड केल्यामुळे हा झालेला आहे हाईड. रॉब, रॉब आहे. तर रॉबमध्ये ई ॲड केल्यामुळे हा झालेला आहे रोब. मट आहे. मटमध्ये ई ॲड केल्यामुळे हा झालेला आहे म्यूट. क्विट आहे. क्विटमध्ये ई ॲड केल्यामुळे हा झालेला आहे क्वाईट. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फन टाइम. नेक्स्ट वन आहे फन टाइम. टेक दिस ॲनिमल्स टू देअर नॅचरल होम्स. तर हे ॲनिमल्स आहेत, तर त्या ॲनिमल्सचे नॅचरल होम, जेव्हा ते जंगलात राहत असतात तर जंगलात राहत असताना ते कुठे राहतात, त्यांचं नॅचरल होम काय आहे तर आपल्याला दाखवून द्यायचं आहे. झूमध्ये तर आपण त्यांना पिंजऱ्यात ठेवतो, पण जेव्हा ते जंगलात राहत असतात तर ते जंगलात पिंजऱ्यात राहत नाही. तर त्यांचं नॅचरल होम काय आहे ते इथे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. मंकी, मंकी कुठे राहतो? झाडावर राहतो. कुठे राहतो? झाडावर राहतो. हे त्याचं नॅचरल होम आहे. तर इथं आपण त्याला मॅच द पेअर्स करून घेऊया. फिश, फिश कुठे राहते? पॉन्डमध्ये राहते. कुठे राहते? तलावात राहते. तर इथं त्याला मॅच करून घेऊया. दॅट आफ्टर आहे ईगल. ईगल कुठे राहते? माउंटेनमध्ये राहते. कुठे राहते? माउंटेनमध्ये राहते. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पेंग्विन आहे. पेंग्विन कुठे राहते? स्नो रिजनमध्ये राहते. जिथं बर्फ पडतं, स्नो रिजन, जिथं बर्फाळ प्रदेश असतो तिथेच काय राहते? पेंग्विन राहते. तर तिथं त्याला आपण काय करून घेऊया? मॅच द पेअर्स करून घेऊया. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 4.2 हॅरी द हिप्पो
हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.